हॅलो नमस्कार, कसे आहात? पुन्हा एकदा माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर सुशांत त्याला वळवलं ते सुशा काय करलंय त्याचं. तर आज आम्ही सगळेजण कोकणात चाललोय. आमची आई हिला चल म्हणालो तरी नाही म्हणाली, हिला प्रवास जमत नाही, गाडी लागते म्हणून. अचानकच ठरलंय आमचं सगळ्यांचं, होय नाही करत कधीपासून ढकलत आलंय ते आजवर येऊन लागले. आता वगैरे लवकर आणि सांभाळा हो समुद्रात नाही एवढं इकडे तिकडे गावा घेता. नाही इकडे सोनू दीदी आणि सुशांत आहेत. हाय इकडे पप्पा आहेत. सगळेजण तयार वगैरे झाले. माझी काकू सगळेजण हाय करा. हाय मी रोहित. 7 सीटर मध्ये 9 जण बसून आम्ही फिरायला चाललोय. आणि नेहमीप्रमाणे आमचे बाबा कुठेही गेले तरी त्यांच्यासोबत पेपर तरी असतातच, वाचन मात्र सुटत नाही. आज आमच्या बाबांना मनवायला 2 तास लागले. सकाळपासून सगळे 2 तास बाबांना मनवायलाच लागलेले. सगळे येणार बाबा चला म्हणून सांगणार आणि शेवटी आले. आणि आता आम्ही मगाशी तिथे थांबलेलो तर काय म्हणाले, थांबा मी जातो इथनं परत म्हणे घरात. काय सांगावं यांना. आणि बाबांचं वाचन तर काही सुटत नाही. सगळ्यांच्या एक झोपा झाल्या. घाटातले सुंदर व्ह्यू आणि कोकणातले वेड्या वाकड्या वळणातून शेवटी आम्ही कोकणात पोहोचलो. मध्ये मध्ये ब्रेक्स घेत कोकणातले सुंदर परिसर पाहत आम्ही रेड्डी गणपतीच्या दिशेने निघालो. तिथे स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आम्ही बाप्पाच्या दर्शनाच्या दिशेने निघालो. बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही तिथूनच तिथल्या जवळच्या समुद्र किनाऱ्याजवळ गेलो. कोकणातली ती हवा, समुद्र लाटा आणि आजूबाजूचा निसर्ग सगळंच खूप सुंदर वाटत होतं. फूल देखते ही मेरे अंदर की आत्मा, अंदर का बच्चा बाहर आता है, आत्मा नाही. आता आम्ही शेतात इथे झाडाखाली कुठं आहे काय माहिती, तिथे आम्ही सगळ्यांनी जेवण केलं, घरातूनच आणलेलं होतं. जरा बोला की कोणतरी काय. चला आता आपण आम्ही जात आहे शिरोडा बीचला आणि आता आम्ही पोचलेलो आहे. वारं लय सुटलंय इथे अशी वाळू. अरे रे इकडं मजा येते आम्हाला खूप. बाय. आम्ही घोड्यावर आणि या गाडीवर बसलो, खरंच खूप मजा आली. खूप मस्त गेला हा दिवस. समुद्र किनाऱ्यावर आल्याबरोबर सगळा थकवा दूर झाला. काय चालू आहे? आलं रे येऊ का इकडे फोटो काढून घ्यायले. फोन मध्ये माझ्या फक्त 2% चार्जिंग उरले आता. बघ माझी एकदम काही मंजुलिका कांचना सगळं झालं. तिथे आम्ही फोटोज काढून घेतले. दाखव थोडे तुझा. आणि हे आमचे 90sच्या पोजवाले फोटोज. आता आम्ही बीच वरून चाललोय हॉटेलवरती जायला. कोकणात फिरताना डेस्टिनेशन पेक्षा इथले रस्ते जास्त सुंदर वाटतात. हा सुंदर हिरवागार निसर्ग. आता आम्ही इथं थांबलेलो, हॉटेलचं काय काय बघायला, रूमच्या शोधात येत आता सगळेजण. कोमल काय काय हालचाल आहे माझे. सगळं आराम आहे आता फक्त. सगळी थकून गेलेत. या झोक्यावर बसूया. तेव्हा तिकडे अजून एक लास्ट आहे. झोका अजून जा की जरा. पडशील बघ. आता डोकं पुडून आलेले आहे आणि बसलोय. बाई डोकं दुखले माझं. आता आम्ही सगळेजण परत बीच वरती चाललोय. हाच तो पाळणा रात्री पडले त्याच्यावर. कसं पडले मलाच कळलं नाही खरं. भिजा की तुम्ही बी.
समुद्रात तुम्ही म्हणलं. आम्ही चाललोय मालवण मधल्या तारकली बीचवर. तिथे गेल्याबरोबर आम्हाला ही दुकानं दिसली आणि तिथं खूप सुंदर सुंदर गोष्टी होत्या आणि तिथं आम्ही थोडीशी शॉपिंग केली आणि पुढे निघालो. खूप सुंदर बोट हाऊस आम्हाला दिसली. आता आम्ही पाण्यात खूप भिजलोय, खूप मजा गेली, फिरायला खूप धमाल झाली. फिरायला खूप मजा आली आणि माझा चप्पल पण गेला पाण्यात. माझ्या पायांची हालत काय झाली. आता आम्ही सगळेजण परत हॉटेलवरती चाललोय. समुद्रामध्ये मस्त भिजलो, खेळलोय. आता झालेलं आहे सगळं, आता ठेवतो आम्ही. त्यानंतर आम्ही सगळेजण सिंधुदुर्ग किल्ल्यावरती गेलेलो. त्या सगळ्या गोष्टी पुढच्या पार्टमध्ये. आम्ही इथं आलेलो तेव्हा माझी टोपी पाण्यात पडलेली.